न जुमानता ते नेहमीच त्यांचे कर्तव्य पार पडतात. अशा सर्वच सैनिकांना मी वंदन करून आज तुमच्या समोर या निमित्ताने ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली ते स्वराज्य रक्षक धर्मवीर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल 4 शब्द बोलतोय. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा नतमस्तकाच्या जागा हल्ली खूप कमी होत चाललेत. पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या माँसाहेब जिजाऊ. 33 कोटी देवतांची कोट्यवधी मंदिरे असतील पण यांची पूजा फार कमी लोक करतायत. पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही पण कोट्यवधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात. ते जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज. या संभव मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता असे म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज. या सर्वांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिता दात तो म्हणजे शंभूराजा. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिता दात तो म्हणजे शंभूराजा. रुद्राचा अवतार म्हणजे शंभूराजा. शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभूराजा. शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभूराजा. जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजा. जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजा. शिवरायांची ताकदी तलवार म्हणजे शंभूराजा. सरसरत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभूराजा. मराठ्यांचं उसळलेलं रक्त म्हणजे शंभूराजा. इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधी विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधी घडवू शकत नाही. हाच एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहावाचा आहे. ही एक गोष्ट अशी आहे की राजा शंभू तुमच्या आमच्या काळजात अजूनही जिवंत आहे याची जी साक्ष. ही आजूबाजूला सह्याद्रीची उंची वाढलेली दिसते ना ती उगाच नाही. यामध्ये कित्येक जणांनी स्वतःला वाहून घेतलं आणि याच सह्याद्रीच्या कुशीत जन्मले ते फक्त शिवराय आणि शंभूराजे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदरात झाला. तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. सगळीकडे आनंदी आनंद वातावरण पसरले. भगवा झेंडा अभिमानाने